देवी नेहमी शस्त्रांसहच प्रकट होते असं नाही. कधीकधी देवी अन्न रूपात येते, सृष्टी वाचवण्यासाठी. शाकंभरी देवी म्हणजे आदिशक्तीचं करुणामय रूप. पुराणानुसार भयानक दुष्काळात देवीने शाकंभरी अवतार धारण केला. शाक म्हणजे भाजीपाला, भरी म्हणजे पोषण करणारी. देवीने आपल्या देहातून अन्न निर्माण करून सृष्टीचं पालन केलं. म्हणून शाकंभरी नवरात्रात देवीला भाजीपाला आणि धान्य अर्पण केलं जातं, अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. तुळजापूरची तुळजा भवानी जी उग्र रूपात अधर्माचा नाश करते, तीच देवी शाकंभरी रूपात भक्तांचं पोषण करते. रूप वेगळं, कार्य वेगळं, पण शक्ती एकच, आदिशक्ती. रक्षणासाठी भवानी, पोषणासाठी शाकंभरी. या नवरात्रात माता तुळजा भवानीची पूजा, अभिषेक किंवा विशेष विधी करण्यासाठी मुख्य पुजारी श्री तुषार कदम यांच्याशी संपर्क साधा.